आणि आता बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातल्या श्रीमती सुनीतादेवी सिंघानिया स्कूल या नामांकित शाळेत 45हून अधिक विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला। इतकंच नाही तर या शाळेतल्या 5 शिक्षकांनाही डेंग्यूची लागण झाल्याचा, तसंच 100हून अधिक विद्यार्थ्यांना ताप आणि काहींना मलेरियाची लागण झाल्याचा दावा पाचंगे यांनी केला। त्यामुळे महापालिका कर्मचारी वेगानं कामाला लागलेत। सिंघानिया स्कूल या शाळेतील संवेदनशील ठिकाणी ठाणे महानगरपालिकेकडून तातडीनं फवारणी करण्यात आली। दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन यांना नेमका किती विद्यार्थ्यांना डेंग्यू झालाय याची माहितीच नाही। ही संपूर्ण जी शाळा आहे सुनीतादेवी सिंघानिया ही नवीन सुरू झालेली शाळा आहे गेल्या काही वर्षांपासून, आणि अजूनही त्याच्या आजूबाजूला बरंचसं बांधकाम चालू आहे। आता त्या शाळेतील मुलांना हा जीवाचा धोका आहेच, परंतु तिथे आजूबाजूला राहणारी जी नवीन वस्ती उभी राहिलेली आहे रेवंड अनेक्स करून, तिथल्या लोकांना सुद्धा हा खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। आम्ही महापालिकेला सांगितलं शिक्षण अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर तुम्ही यावरती कारवाई करा, सर्व उपाययोजना करा आणि त्यानंतर शाळा सुरू करा, कारण का अशा परिस्थितीमध्ये मुलांना शाळेमध्ये आणणं म्हणजे त्यांचा जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे आणि शाळेने हे केलेलं कदापि चालणार नाही। आम्ही त्यांच्याविरुद्ध उग्र आंदोलन करू आणि महाराष्ट्र निर्माण सेनेने सांगितल्यानंतर इथे संपूर्ण प्रकारची उपाययोजना केली गेलेली आहे। सिर्फ सिंघानिया में थे कि कहीं और से मिला है? बच्चे नीचे खेलने नहीं जाते हैं क्या? बच्चे बाहर कहीं घूमने नहीं जाते हैं क्या? वीकेंड हुआ है, कहीं लोनावला गए हैं, कहीं और गए हैं, हमको क्या मालूम कहाँ गए हैं? तो ये नहीं कि यहीं से हो सकता है। मैं नहीं डिस्प्यूट करती हूँ, सबको लगता है कि कोई बीमार है घर में, ठीक है, लगता है कि बीमार है, लेकिन ये नहीं बोल सकते हैं कि सब यहीं से, क्योंकि सिंघानिया स्कूल में हम ब्रीड नहीं करते मस्किटो। आरोग्य विभागामार्फत आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलशी देखील भेट घेतलेली आहे, तिकडच्या पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे। ठाण्यातल्या ह्या शाळेमध्ये जिकडे जिकडे अळी साठण्याचं प्रमाण होऊ शकतं, म्हणजे डासांच्या ज्या अळी असतात त्या जिकडे जमा होऊ शकतात असे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आपण तिकडे आयडेंटिफाय केलेली आहेत। जरी तिकडे अळी आपल्याला मिळालेल्या नसल्या तरी स्पॉट्स बऱ्यापैकी होते, ते स्पॉट सगळे नष्ट करण्यात आले। शाळा प्रशासनाला आमच्याकडून ऑलरेडी प्रिकॉशनरी पर्पजसाठी काय काय करावं लागेल ह्या सगळ्या खबरदारी घेण्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवलीतल्या मुख्य वर्दळीच्या परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा वेगानं निचरा करण्यासाठी कल्याण